Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper first, unit number 4, Kharif oilseed crop. In Kharif oilseed crop, cultivation of sesame. In previous lecture, explain the botanical name, family, origin, economic uses, ecology, and land preparation. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, नंतर इकॉनॉमिक युजेस, इकॉलॉजी, लँड प्रिपरेशन हे पॉईंट आपण एक्सप्लेन केलेत. आज आपण लेक्चर नंबर 2 मध्ये बघत आहोत सीड ट्रीटमेंट. सेसॅमम सीड्स आर ट्रीटेड बाय 2 वे. Then first, seeds are treated with organomercurial compound fungicide like Thyram, Bivestin or Agrosan at the rate of 3 gram per kg of seeds to control attack of fungal diseases. Then seeds are also mixed with FIM or soil or other crop seed for uniform sowing. सेसॅमम तीळचं पीक हे फारच बारीक असतं धान्य आणि पेरते वेळेस बियाणं जास्त पडतं. त्यासाठी आपण त्यामध्ये शेणखत किंवा माती किंवा वाळू किंवा इतर पिकाचं बी मिक्स करून पेरलं जातं. तर यामुळं युनिफॉर्म पेरणी होणार आहे, सारखी पेरणी होईल आणि व्यवस्थित पिकाची वाढसुद्धा होईल, उत्पादन मिळणार. यासाठी आपण तीळ या पिकामध्ये जेवढे काही फाईन सीड असतात त्यामध्ये पेरणीच्या वेळेस आपण शेणखत किंवा वाळू किंवा माती किंवा इतर पिकाचं बी मिक्स करून पेरायला पाहिजे. सहसा तीळ पीक आपण आडतासं घेतो, आपण त्यामध्ये ज्वारीचं बी किंवा सोयाबीन वगैरे असं बियाणं मिक्स केलं जातं आणि तीळ पेरली जाते. प्युअर पेरायचं असेल तर माती, वाळू किंवा FIM मिक्स करून पेरायला पाहिजे. तर सेसॅमम पिकाला 2 पद्धतीने सीड ट्रीटमेंट केली जाते, ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड फंजिसाईडची आणि FIMची. ओके. देन सोईंग टाईम. सेसॅमम क्रॉप ग्रोन थ्रूआउट द इयर, दॅट इज खरीफ जून टू जुलै, मिड खरीफ ऑगस्ट टू सप्टेंबर, देन रबी ऑक्टोबर टू नोव्हेंबर. तर तीळ या पिकाची पेरणी आपण खरीपमध्ये, मिड खरीपमध्ये, रबीमध्ये पेरणी करतो. खरीपमध्ये जून जुलैमध्ये, मिड खरीप म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर आणि रबी ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये आपण तीळ या पिकाची लागवड करतो. नेक्स्ट, सोईंग मेथड. सेसॅमम कॅन बी सोन बाय ड्रिलिंग मेथड अँड ब्रॉडकास्टिंग. तर तीळ या पिकाची पेरणी आपण ड्रिलिंगनं करतो, त्याच पद्धतीनं ब्रॉडकास्टिंगनंही केलं जातं. देन सीड रेट डिपेंड अपॉन द सोईंग मेथड. फॉर ड्रिलिंग मेथड 2.5 to 3 kg per hectare. देन ब्रॉडकास्टिंग 12.5 kg per hectare. तर ड्रिलिंगनं जर पेरणी केली आपण तर 2.5 ते 3 किलो बियाचं प्रमाण लागतं आणि ब्रॉडकास्टिंगनं जर पेरणी केली तर 12.5 किलो बियाचं प्रमाण लागतं. स्पेसिंग 30 by 30 सेंटीमीटर. तर जे अंतर आहे पिकाचं 30 by 30 सेंटीमीटर अंतराने पेरणी केली जाते, लागवड केली जाते. नेक्स्ट, इंटरकल्टिवेशन. फॉर मिक्स्ड क्रॉप डू नॉट गिव्ह इंटरकल्टिवेशन. फॉर प्युअर क्रॉप, तर जर आपण मिश्र पीक घेतलेलं असेल तर आंतरमशागत याला स्पेशल द्यायची गरज नाही. जे मुख्य पिकाला जी आपण आंतरमशागत करणार आहोत तीच याला आंतरमशागत येणार. पण प्युअर क्रॉप असेल, फक्त तीळ या पिकाची लागवड केलेली असेल, थिनिंग इज डन ॲट 20 days इंटरवल इन विच एक्स्ट्रा प्लांट्स आर रिमूव्ह टू रिड्यूस कॉम्पिटिशन अमंग द प्लांट्स. तर तीळ या पिकामध्ये आंतरमशागतीचं काम जे आहे विरळणी करणे फार महत्त्वाचं काम आहे तीळ पिकामध्ये. कारण तीळ पिकाची दाट पेरणी होते, त्या दाट पेरणीमुळं त्या पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही. त्यामुळं आपण त्याची विरळणी करून घेणंही गरजेचं असतं, जेणेकरून पिकाची व्यवस्थित वाढ होणार, त्यामध्ये कॉम्पिटिशन होणार नाही
आणि उत्पादन समाधानकारक मिळणार. तर पेरणी झाल्यापासनं 20 दिवसापर्यंत आपण थिनिंग आउट करून घेणं गरजेचं आहे. देन 2 हँड विडिंग्स अँड 2 to 3 होईंग्स आर गिवन टू कंट्रोल द वीड ग्रोथ. तर यामध्ये आपण 1-2 खुरपण्या करायला पाहिजे किंवा 2-3 कोळपण्या द्यायला पाहिजे. तर तणाचं बंदोबस्त होणार, जमीन भुसभुशीत राहणार. तर या पद्धतीनं अंतर मशागतीची कामं आपण या तीळ पिकामध्ये करतो. देन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. जनरली सेसॅमम क्रॉप डू नॉट गिव्ह मॅन्युअर. फॉर प्युअर क्रॉप अप्लाय 5 to 5 tons of FIM per hectare plus 20 to 25 kg nitrogen per hectare is given at the time of sowing for proper growth and development. तर तीळ या पिकाची पेरते वेळेस आपण 5 टन शेणखत आणि 20 ते 25 किलो नत्र प्रति हेक्टरी आपण अप्लाय करायला पाहिजे. तर व्यवस्थित तीळ पिकाची वाढ होणार. देन इरिगेशन. फॉर खरीप क्रॉप डू नॉट गिव्ह इरिगेशन. सहसा खरीप पीक जे आहे पावसाच्या भरोशावर येणार असतं, तर पाणी देण्याची आवश्यकता राहत नाही. फॉर इरिगेटेड क्रॉप 2 to 4 इरिगेशन्स आर रिक्वायर ॲट 15 to 20 days इंटरवल. तर ओलिताच्या पिकासाठी 2 ते 4 वेळेस पाण्याच्या पाळ्या द्यायला पाहिजे 15 ते 20 दिवसाच्या अंतराने. अशा पद्धतीनं आपण सेसॅमम पिकाला काय करणं गरजेचं आहे, पाणी देणं आवश्यक आहे. जर पाऊस जास्त गॅप दिलेला असेल तर आपण 1-2 पाण्याच्या पाळ्या प्रोटेक्टिव्ह इरिगेशन जर दिलं तर उत्पादनामध्ये वाढ होणार. नेक्स्ट हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग ऑफ सेसॅमम महत्त्वाचं आहे. सेसॅमम क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग ॲट 3 to 3 months आफ्टर सोईंग. तर सेसॅमम पीक जे आहे तीळ या पिकाची काढणी 3 महिन्यामध्ये होते. पेरणीपासनं 3 महिन्यामध्ये पीक काढायला येतं. इट शुड बी डन ॲट अ प्रॉपर टाईम टू अवॉइड बस्टिंग ऑफ कॅप्सूल्स अँड शटरिंग ऑफ सीड्स फ्रॉम द कॅप्सूल. तर यामध्ये आपण हार्वेस्टिंग करत असताना त्याचं मॅच्युरिटी साईन जी आहे, खालचे पानं पिवळे होतात आणि जे कॅप्सूल आहे ते येलोइश कलर होऊन जातं, लाईट ग्रीन इन कलर होते आणि त्याचं तोंड जे आहे ते उघडायला नको हार्वेस्टिंगच्या वेळेस. जर ते ओपनिंग झालेलं असेल तर काय होणार, सीड त्याच्यामधून बस्टिंग होणार, शटरिंग होणार आणि आपलं उत्पादनचं नुकसान होणार. यासाठी तीळ हे त्याचं कॅप्सूल उघडण्या अगोदर आपण हार्वेस्टिंग करायला पाहिजे. इट इज डन वेन लीव्स टर्न येलो अँड स्टार्ट ड्राईंग. पानं पिवळ्या पद्धतीनं काही खालचे पानं गळून जातात, परंतु हे जे कॅप्सूल्स आहेत लाईट ग्रीन इन कलर आहेत, नाही ना, पिलचट रंगाचे कॅप्सूल तयार होणार. अशा वेळेस आपण तीळ या पिकाची हार्वेस्टिंग करायला पाहिजे. देन आफ्टर हार्वेस्टिंग देन प्लांट टाईड विथ बंडल अँड स्टँडिंग टू ईच अदर सपोर्टिंग. तर असं हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचं बंडल बांधायला पाहिजे आणि त्याला जमिनीवर असं ठेवायचं नाही, त्याला स्टँडिंग ठेवायचं, त्याला त्याच पोझिशनमध्ये जसं ते पीक उभं होतं त्याच पोझिशननं जर ठेवलं आपण तर ते कॅप्सूल ओपन होणार आणि धान्य तसंच राहणार आणि त्याला उलट झटकल्यानंतर पूर्ण तीळ त्याच्यामधून कॅप्सूलमधून बाहेर येणार. तर अशा रीतीने याचं हार्वेस्टिंग केलं जातं, थ्रेशिंग केलं जातं. तर हे हार्वेस्टिंग यामध्ये पेंड्या असे बांधले जातात आणि उभं राहतात, उभं ठेवतात, एकमेकालाही लावतात किंवा असं एका ठिकाणी असं सरळ ठेवलं जातं, स्टँडिंग केलं जातं की जेणेकरून जे कॅप्सूल फुटल्यानंतर धान्य गळू नये. हे फारच महत्त्वाचं आहे. या पद्धतीनं आपल्याला ठेवता येतं. ढीग जागोजागी असं ठेवायचं, तर उन्हामुळे हे काय होणार, कॅप्सूल काय होणार, ओपन होणार आणि नंतर ही पेंडी आपण उलट केली याच्यावर गोणपाटावर ताटपत्रीवर त्याला झळकून मग ती पेंडी बाजूला फेकून द्यायचं आणि जे धान्य आहे पडलेलं ते धान्य विनोईंग करायचं, उधळणी करायची, त्याला स्वच्छ करायचं. आता हे बळून काढणं थोडं अवघड आहे, जास्त काळी कचरा होते याच्यामध्ये. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द होल क्रॉप फ्रॉम द ग्राउंड लेवल. तर
पिकं हे अबाव ग्राउंड लेवलपासून कट करून घ्यायला पाहिजे. देन टाईड इन टू बंडल्स अँड कॅरी देम टू थ्रेशिंग यार्ड. आता थ्रेशिंग यार्ड आपल्या भागामध्ये तर करत नाही, त्याचं थ्रेशिंग यार्डमध्ये आपण काय करतो, दे आर ड्राईड इन सन फॉर 6 to 7 days विथ रूट एंड्स डाऊनवर्ड ऑन थ्रेशिंग यार्ड. तर रूट एंड्स त्याचं जे आहे ते डाऊनवर्ड केलं जातं आणि थ्रेशिंग यार्डमध्ये ते ठेवलं जातं. आफ्टर ड्राईंग थ्रेशिंग इज डन बाय लाईट बीटिंग विथ स्टिक ऑर शेकिंग द प्लांट्स इन इन्व्हर्टेड पोझिशन. त्याला इन्व्हर्टेड करायचं नंतर आणि त्याला थोडं मारायचं, तर काय होणार, पूर्ण धान्य गळून जाणार त्या कॅप्सूलमधून. देन आफ्टर दिस विनोईंग इज डन टू सेपरेट द चाप फ्रॉम द सीड. नंतर त्याला उधळणी करून घ्यायला पाहिजे, म्हणजे स्वच्छ धान्य करून घ्यायला पाहिजे. आणि नंतर ते धान्य आणखीन ऊन देऊन नंतर रॅट प्रूफ गोडाऊनमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायला पाहिजे किंवा मार्केटला पाठवायला पाहिजे. तर या पद्धतीनं आपण याचं हार्वेस्टिंग करतो तीळ या पिकाची. नेक्स्ट यील्ड ऑफ सेसॅमम डिपेंड अपॉन सीझन. तर तीळ या पिकाचं उत्पादन जे आहे ते सीझनवर अवलंबून आहे. खरीप सीझन 2.5 to 5.5 क्विंटल पर हेक्टर. देन सेमी रबी 2.5 to 7.75 क्विंटल पर हेक्टर. इरिगेटेड रबी 7 to 8 क्विंटल पर हेक्टर. तर हे जे उत्पादन आहे हे फार कमी उत्पादन आहे आपल्या याच्यामध्ये. तर आता नवीन हायब्रिड व्हेरायट्या वगैरे आलेले आहेत आणि उत्पादन भरघोस मिळत आहे, परंतु जे रिकमेंडेड केलं आहे तेच आपल्याला मेन्शन करावं लागतं. तर के जीमध्ये विचारलं तर के जीमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. 1 क्विंटल आहे तर त्याचं के जीमध्ये, म्हणजे 2 झिरो ठेवायचं लक्षात, तर के जीमध्ये होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लिखाण करत चला, आपल्या हाताने नोट्स तयार करा तर जास्त लक्षात राहणार. विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार, आनंदाने बघत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.